केतन अग्रवाल जिवंत आहे। लोहगड किल्ल्यावर सर्वात आधी पोहोचलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केला असून पोलिसांच्या एका चाणाक्ष खेळीमुळे मुख्य आरोपी सिया गोयल हिचा खोटेपणा कसा उघड झाला याची माहिती समोर आली आहे। सगळी बातमी सांगते, पण त्याआधी थोडक्यात आताच फॉलो करा। लोहगड किल्ल्यावरून केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचा बनाव सियाने रचला होता। मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच या घटनेबाबत शंका होती। जेव्हा केतनचा शोध सुरू होता तेव्हा तपास पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याने सियाची मानसिक स्थिती आणि तिची प्रतिक्रिया तपासण्यासाठी केतन अजून जिवंत आहे असं खोटच सांगितलं। हे वाक्य ऐकताच सियाच्या चेहऱ्यावरील रंग उडाला। ती प्रचंड घाबरली आणि तिला अचानक मोठा घाम फुटला। जर हा केवळ अपघात असता तर तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसायला हवे होते। मात्र केतन जिवंत असल्याची बातमीने ती पूर्णपणे हादरवून गेली होती। तिच्या या संशयास्पद प्रतिक्रियेमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला आणि या संपूर्ण कटात तिचा प्रियकर चेतन चौधरी हा देखील तिच्यासोबत सक्रिय होता। पोलिसांच्या याच चाणाक्ष खेळीमुळे सियाच्या मनातील भीती उघडी पडली आणि पुढे जाऊन या संपूर्ण क्रूर हत्याकांडाचा पर्दाफाश झाला। बातमी म्हणजे थोडक्यात